हां नमस्कार. नमस्कार, मी ऋतुजा दत्तात्रय येवले. आम्ही रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड तर्फे स्वस्थ भारत अभियान राबवतो आहोत. तर आम्ही इकडे वडझिरे येथे आलो आहे, वडझिरे पारनेर येथे. तर भास्कर एरंडे सर यांना आम्ही पित्तासाठी आपलं अमृत ज्यूस दिलं होतं. तर त्यांना काय फरक पडला आपण त्यांच्याकडून ऐकूया. सर, अमृत ज्यूस घेतलं होतं तुम्ही किती दिवसापूर्वी घेतलेलं? 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी घेतलेलं. अमृत ज्यूस घेतल्यानंतर किती बॉटलमध्ये तुम्हाला पित्तासाठी फरक पडला? पहिल्याच बॉटलमध्ये फरक पडला. पहिल्याच बॉटलमध्ये फरक पहिले मी ना जी पित्ताची गोळी खात होतो ना, अच्छा. रोज मला पित्ताची गोळी खावा लागायची. रेबिकँड म्हणून गोळी. हां, हां. सकाळी एक, संध्याकाळी एक. कधी हं, कधी एकदा खायचं, कधी 2 वेळा खावा लागायचं. हं. पण ती पहिल्या बाटलीमध्ये माझी पूर्ण गोळी बंद झाली. अच्छा. म्हणजे तुम्ही आता गोळी खातच नाही? अजिबात नाही गोळी खात, अजिबात. पित्ताची गोळी खातच नाही. हम्म. आणि तुम्ही खूप दवाखाने गेले असतील ह्याच्यासाठी. दवाखाने भरपूर गेलेत. मी जवळ किती पैसे घातले असतील त्याचे काही मापच नाही ना पित्तासाठी हो खास. हा. म्हणजे आता तुम्हाला त्रास होत नाही? अजिबात त्रास होत नाही. मला भूक पण भरपूर लागती. हां. पोट बीट समजा साफ व्यवस्थित होतं फार एकदम. हो ना. भूक वगैरे लागते, पोट साफ होते. जळजळ मळमळ अजिबात होत नाही आता. अच्छा अच्छा. तर सरांना एका बॉटलमध्ये पित्तासाठी खूप सुंदर रिझल्ट आलाय. त्यांना जे गोळी रोज खात होते, एक सकाळ संध्याकाळ म्हणजे 2 गोळी खात होते, त्यांनी गोळीचं नाव सुद्धा सांगितलंय. त्यांनी अजूनपर्यंत कितव्या दिवसापासून गोळी खाल्ली नाही तुम्ही? पहिले 3ऱ्या दिवसापासून गोळीच बंद झाली माझी. 3 दिवसात लगेच त्यांनी गोळी बंद केली पित्ताची. म्हणजे इतका छान रिझल्ट त्यांना पित्तासाठी आलाय. तर आपलं अमृत ज्यूस असं इतकं छान काम करतंय, सगळ्याच आजारांवरती काम करतंय. त्यासाठी नक्की तुमच्या कोणी ओळखीतलं कोणासाठी कुठल्याही आजारासाठी हवं असेल तर तुम्ही नक्की. तर तुम्हाला काय असं वाटतं, आपलं अमृत ज्यूस लोकांनी घ्यावं की नाही घ्यावं? नाही अवश्य घ्यायला पाहिजे लोकांनी. छान रिझल्ट छान आहे. शिवाय आयुर्वेदिक आहे, साईड इफेक्ट नाही ना काय त्याचा अजिबात. हा. तर छान आपला अमृत ज्यूसचा रिझल्ट आलाय. नक्की सर्वांना तुम्ही सांगा की आपल्या अमृत ज्यूस विषयी. धन्यवाद. हा बरोबर, आता बरोबर. मग ती म्हातारी आजी पण अशीच बोलली होती.